अगं नाही, ही चूक मी समजावत होतो त्याला. चूक अशी ती परीक्षेला घाबरून तो निघून गेला, ही चूक म्हणतोय मी. अशी चूक पुन्हा करू नकोस. आणि काय ग, तू प्रत्येक वेळेला सगळं अर्धवटच ऐकतेस. तुम्ही खाल्लत का? तुम्ही खायला घ्या, आम्ही आलोच. नाही, मला बोलायचं त्याच्याशी. आई सॉरी. सॉरी मी म्हणायला हवं मल्हार, पण मुळात चूक तुझी नाहीच आहे. आई म्हणून मी कुठेतरी कमी पडते असं वाटतंय मला. तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळूच शकलं नाही, आणि तुला ते सांगावंसंही वाटलं नाही. माझं आणि अमोलचं सोडपण निदान आधी त्याला सांगायचं होतंस. मित्र म्हणतोस ना त्याला, मग त्याच्याशी शेअर करायचं होतंस ना सगळं. आई अगं तुम्ही मला काहीच कमी नाही पडू दिलं, आणि मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं आई. म्हणून घर सोडून निघून गेलास. काय झालं मल्हार? अशाने आणखी दुखावलंस तू आम्हा सगळ्यांनाच. आई अगं मला काही सुचत नव्हतं. मेंदू ब्लॉक झाला होता माझा. मल्हार, एक वेळेस परीक्षेत नापास झाला असतास ना तर मला एवढा त्रास नसता झाला. पण परीक्षेच्या भीतीमुळे पळून गेलास तू, याचं जास्त दुःख होतंय मला. आई अगं खरं तर असं काहीच नाही झालंय. म्हणजे बाबा, आपली मनू प्रेग्नंट आहे. काय सांगतेस काय तू? बाबा, काय आज एकदम सगळे शांत शांत आहेत. ताई तूही गप्प आहेस ग, काय झालं? नाही रे, थकले जर. अच्छा, नाही पण मी अदरवाईज सुद्धा विचारतोय. म्हणजे बऱ्याच दिवसांपासून बघतोय तू असं काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय का? असं काही आहे का? तसं असेल तर सांग खरंच. अगं असं काय असलं तर नक्की सांगेन. मी बघतोय म्हणजे तू आणि मनू तुमच्या रूम मध्येच बोलत असता. तुझं आणि बाबांचं काहीतरी चालू आहे. म्हणजे तुमच्या वागण्यातनं असं वाटतंय की काहीतरी सिरियस आहे. तसं काही असेल तर आम्हाला सांगा, लपवून नका ठेवू आमच्यापासून. अरे असं खरंच काही नाहीये. मी आणि मनू एकमेकांची जनरल काही बोलू शकत नाही का? नाही तसं तसं नाही. नाहीये ना, मग उगाच संशय घेऊ नकोस. काय सौरभ, त्या नजरेने बघायला लागलास ना तर उगाच सगळं संशयास्पद वाटायला लागेल. काय अश्विनी, बरोबर ना? मला परीक्षेचं टेन्शन नाही आलं, मला आजोबा काय बोलतील याचं टेन्शन आलं. शेवटी काय झालं मल्हार, बघितलंस ना? ओरडा खावाच लागला की नाही आजोबांचा. आणि यावेळी तर तुझ्यामुळे ते आम्हालाही बोलले. आम्ही तुला कसं वाईट वळण लावलंय, तुझ्यावर किती चुकीचे संस्कार केले, इथपर्यंत गेलं की नाही सगळं? काय चुकीचं बोलले ते? मधुरा, अगं ते रागाच्या भरात बोल. तुम्ही मल्हारवर काही चुकीचे संस्कार केलेले नाही. नाही आधी, मूल जेव्हा चुकीचं वागतं तेव्हा त्याचे सगळे दोष आई वडिलांना दिले जातात. असंच असतं. हे बघ मल्हार, आजपर्यंतचे तुझे सगळे डिसिजन्स तू घेतले.
आम्ही कधीच कुणीच तुला कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही. तुझे कोर्सेस तू निवडलेस, तुझं करिअर तू निवडलंस. आता तुला त्यात यश मिळवायलाच हवं. निदान प्रयत्न तरी करायला हवा. हे सगळं लादलं नाहीये तुझ्यावर कुणी. अरे इट्स युअर चॉईस, सो यू डोंट हॅव एनी एक्सक्यूज. कॉलेजची परीक्षा मला तिच्यामुळे पळून गेलास तू. इतका वीक झालायस. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात चुका सुधारण्याची संधी प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही. तेव्हा इथून पुढे काहीही वागताना नीट विचार करून वाग. कारण तुझ्या वागण्यावर तुझं घर, तुझ्या घरातली ही सगळी माणसं, तुझ्यावर होणारे संस्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आजोबांचं रेप्युटेशन, सगळं जज करणार आहेत लोक. नीट विचार करून वाग. हे जे काही झालंय ते सगळं विसरून जा असं नाही म्हणणार मी. सगळं लक्षात ठेव. आणि इथून पुढे आमची मान खाली जाईल असं काही करू नकोस प्लीज. मला नाही माहित. त्याला जाणवलं असेल ना काहीतरी, म्हणून बोलत असेल तो. तू त्याला का मध्ये घालतेस? आणि तुला स्वतःला काही शंका येत असेल तर तू डिरेक्टली विचारू शकतेस. मी कुठे काय बोलते? तेच, तू बोलूच नकोस. नाही काय आहे, मी आणि मनू एकमेकांशी बोलत होतो हे खरं आहे, पण म्हणून दाराला कान लावून चोरून ऐकणं चुकीचंच आहे ना. पाणी पाणी पाणी. नाही पण तिने मला सांगितलं ह्यात तिचं काहीच नाही चुकलंय. म्हणजे आपल्या घरात ही पद्धतच नाही ना एकमेकांपासून गोष्टी लपवण्याची. तुम्हाला अश्विनीला सांगायचं नाहीये मी समजू शकतो, पण मला तर सांगू शकता ना, मी भाऊ आहे तुमचा. अरे पण असं काहीच नाहीये. मी आणि मनू एकमेकांशी बोलत होतो. आता प्रत्येक गोष्ट प्रत्येकाशी बोललीच पाहिजे का? म्हणजे आता आपल्या घरात कुणी कुणाशी कुठल्या विषयावर आणि कधी बोलायचं हे सुद्धा तूच ठरवणार आहेस. आउट ऑफ कन्सर्न विचारतोय, भोचकपणा नाही करत. हो खरंच. आणि तुला जर हा भोचकपणा वाटत असेल तर याचा अर्थ तुझ्या मनात काहीतरी आहे. तुम्ही लपवताय माझ्यापासून काही. आणि बऱ्याच दिवसांपासून मला हे वाटतंय की तू मोठी आहेस, खूप पैसे कमवतेस, म्हणून तुम्ही कुणीच मला महत्वच देत नाही आहात. सौरभ काय बोलतोयस तू? डोकं फिरलंय का तुझं? आणि मला सांग, असं किती वेळा झालंय रे? हा, मी आणि बाबा एकमेकांशी अनेक विषयांवर गप्पा मारतो दोघंच. पॉलिटिक्स पासनं माझ्या क्लिनिक मधल्या प्रॅक्टिस पर्यंत सगळं बोलतो एकमेकांशी. मी आणि मनू एका रूम मध्ये राहतो, 1000 गोष्टी आमच्यात बोलल्या जातात. पण मग तुला आत्ताच का वाटतंय हे? आधी का नाही बोललास कधीच? कारण तुझ्या बायकोच्या कानावर काहीतरी संशयास्पद गोष्टी पडल्यात म्हणून तिला वाटते हे शंका, तुला नाही. आणि मी मोठी आहे, मी पैसे कमवते, याचा काय संबंध आहे? तू काय बोलतोयस? हे तुला वाटतंय का? नाही, एवढंच जर आहे ना तर तू घे जबाबदारी, तू कर सगळं. तुला कोण नाही म्हणतंय. मग तुला कसा शो ऑफ करता येईल? काय? त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये माझ्या वॉलेटमध्ये पैसे नव्हते, नाही बिल भरता आला, पण नंतर येऊन भरू शकलो असतो की नाही? पण तू पैसे भरून दिलेस नाही. त्या तिराईत माणसासमोर माझ्या हातावर 500 रुपये टेकवलेस, जसं की मी डिपेंडंटच आहे तुझ्यावरती पैशांसाठी. वर नंतर यांनी 4 वेळा मलाच ऐकून दाखवलं.
मीरा सगळ्या गोष्टी करते, मीराच धावपळ करते, मीराच बिल भरते, सगळं मीरा. मग मी काही करत नाही कोणासाठी? सौरभ मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. मी कोणासाठीच काही करत नाही का? सौरभ तू विषय चुकीच्या दिशेला नेतोस, तसं काही नाही. मग कुठला विषय? असं काही नाहीये बाबा. हे बघ ताई, तू घरच्यांसाठी सगळं करतेस, मान्यच आहे मला. पण म्हणून मी कोणासाठी काहीच करत नाही असं होत नाही ना. आणि प्रत्येक वेळेस मी किती नाकारताय हे जाणवून घेण्याचा प्रयत्न करू नका मला. सौरभ बस. काय चाललंय तुझं? जेवताना कसली भांडणं करताय? 2 घास सुखाने खाऊ द्या ना आम्हाला. बाबा हो बाबा, आई तू बस. सौरभ अरे कुठून कुठे घेऊन चाललाय सगळं? आम्ही कोणीही असं काहीही म्हटलेलं नाहीये. असं फक्त वाटलं म्हणून मी. तुला असं वाटलं असेल ना तर तुझ्या डोक्यात बिघाड झालाय. अरे आम्ही कोणी तुला काही दाखवून देत नाही आहोत रे. मी अश्विनी, तू नाही ते त्याच्या डोक्यात भरवू नकोस. आमच्यात भांडणं लावलेली मला चालणार नाहीयेत. आई शांत हो प्लीज, तुला त्रास होईल. शांत. हे बघ सौरभ, हे बघ माझ्या मनात असं काहीही नाहीये. तरी माझ्या वागण्यातनं बोलण्यातनं तुला कधी असं वाटलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बाळा. जेव शांतपणे जेव. ताई 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 थांब ना. मी चिडून नाही जाते, बाबांना घेऊन येते. नाही बाबांना मी बोलतो. तू बस ना. आणि आय एम सॉरी, मी ते जास्त बडबडलो. बस ना प्लीज. आणि तुम्ही कोणीच प्लीज जेवणाच्या ताटावर उठू नका, मी आणतो. ओके घेऊन आई जेव तुला औषधं घ्यायची. अश्विनी जेव बाबा जेव. बाबा जेवायला चला ना प्लीज. मला नकोय. आय एम सॉरी, मी उगाच वाद घातला खाली. खरं तर वाद घालायचा नव्हता, पण शब्दाला शब्द लाग. असं जेवणाच्या ताटावर नका ना उठ. मग काय करू मी? मुलं वाटेल तशी वागताय. एक बाप म्हणून फक्त बघत बसू, त्यांच्यावर चिडू, का तिथनं निघून जाऊ? हा एवढाच पर्याय उरतो आमच्याकडे. बघत तर बसू शकत नाही, चिडून बोलायची सोय नाही. काय निघून जायचं तिथे? पण तुम्ही निघून आलात. मीरा ताईला वाईट वाटलं, ती आता जेवेल की नाही माहित नाही. काय बरोबर आहे तिचं. काय करणार ती? सगळ्यांचं सगळं करून सुद्धा तुमच्याकडनं तिला ऐकून घ्यावंच लागतं.
बोलणी खावीच लागतात. अरे सौरभ, तिनं आमचा आधार झालाय. तुम्ही व्हा. कोणी अडवलंय तुम्हाला? व्हा ना तुम्ही आधार. कसं आहे ना, आम्ही दोघांनी कधीही ठरवून मुलांमध्ये डावं उचवत केला. माहितीये मला. जो मदत करतो, हातभार लावतो, त्याचं कौतुक होतं. काय चुकीचं आहे त्यात? तुमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करा ना, आणि मग बोला मीराबद्दल. ती कधीही तुमच्यासारखी बेछूट वागलेली नाही. शिका शिका तुम्ही दोघं तिच्याकडून, आणि मग बोला. पण तुमचं तर काय भलतच चाललेलं असतं. कुणावर चिडावं आणि कुणाबद्दल सहानुभूती दाखवावी काहीच कळेन असं झालं. तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे मला बाबा. माझी मोठी बहीण आहे, सांभाळलंय तिने मला. एखाद्या वेळेस तिला तिचा मान मिळायलाच पाहिजे. एखाद्या वेळेस नाही, नेहमीच. नेहमीच. आणि म्हणून मी खाली तिला सॉरी म्हणून आलोय. त्यापेक्षा तिच्याबरोबर उद्धट बोलणं सोडून दे. नाही बोलणार. हे बघ सौरभ, माझ्या मागे तुझ्या बहिणीच्या पाठीशी तू उभा राहशील असं जरा वाटू दे ना मला. अरे मी काय आयुष्यभर पुरणार आहे का त्याला? भाऊ म्हणून जबाबदारीनं वागशील असं वाटू दे ना मला. मग मी शांतपणे डोळे मिटायला मोकळा. बाबा, टोकाचं बोलायला हवंय. झाली माझी चूक, मान्य केलं मी, सॉरी पण म्हणालो ना. अहो भावंड आहोत ना आम्ही, आमच्यात भांडण नाही का होऊ शकत? इतकं मनाला लावून घ्यायला हवंच आहे का? बरं आता चला जेवायला, मला भूक लागली. चला. हे बघा, चला. मला जेवायला नाही मिळालं तर मी इथे कोसळेन. मग तुम्हाला मला उचलायला लागेल आणि नंतर तुम्ही मलाच म्हणाल की बघ आता मला सुद्धा तुला आधार द्यावा लागतोय. चला ना प्लीज, चला ना. भूक लागली. चला ना. बाबा प्लीज तुम्ही जेवून घ्या. बाबा चला, खरंच भूक लागली. फक्त 15 दिवस आहेत माझ्याकडे. लवकर काहीतरी कर मीरा, नाहीतर तो मल्हार आणखीन काहीतरी घोळ घालून ठेवायचा. मनूची ही सिच्युएशन नसती ना तर मी आयुष्यात त्या मुलाशी लग्न करू दिलं नसतं तिला. मूर्खासारखा वागतोय तो. नशीब त्या दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. त्यांची मतं बदललेली नाहीये, एवढं तरी एक समाधान. हॅलो, बोल. मीरा, थँक्स. तू आज जे केलंयस ना त्यासाठी थँक्स हा शब्द खूपच छोटा आहे का? मल्हारला शोधलंस आणि अगदी दारापर्यंत आणून सोडलंस. मल्हारने सांगितलं सगळं. घरी सगळेच खूप टेन्शन मध्ये होते, तर सगळे रिलीफ झालेत आणि हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालं. खरंच खरंच मनापासून थँक्स. वेलकम. तुला पुन्हा असं थँक्स म्हणायला लागू नये एवढीच इच्छा आहे. नाही काय नाही, काय नाही. ऐक ना अधिराज, त्या मल्हारला आता जरा समजव प्लीज. त्याला म्हणू आता तरी धड वाग बाबा. असं सगळ्यांना ऑक्सिजनवर ठेवून कुठेतरी गायब होऊ नकोस. असं काही झालं ना परत तर मी सरळ काहीही विचार न करता तुमच्या घरी येईन आणि सगळं सांगेन खरं काय ते.